मध्यपूर्वेतील युद्धात इराणने अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला। इराणच्या संरक्षण दलाने कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे अत्याधुनिक F-15 फायटर जेट पाडल्याचा दावा केलाय। या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। अमेरिकन हवाई दलाचे हे विमान इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झालंय आणि या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ माजली। तर इराणने अमेरिकेचे F-15 फायटर जेट पाडल्याचं कळतं। इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून हे युद्ध छेडण्यात आलेलं आहे आणि इराणचं देखील या युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमेरिकन लष्कराच्या कॅम्प बिहरिंग तळावर ड्रोन हल्ला केल्याची ही दृश्य समोर आली। तर इराणच्या संरक्षण दलाने कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचा अत्याधुनिक F-15 फायटर जेट पाडलाय असा दावा केलेला आहे आणि या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। अमेरिकन हवाई दलाचे हे विमान इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झालंय असं पण कळतंय आणि या संपूर्ण घटनेमुळे जगभरात खळबळ माजली। कारण इराणने देखील जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, काय सांगाल? खरं तर इराणने ही प्रत्युत्तर दिल्याचं कळतं, इराण पण मजबूत दिसतोय। नक्कीच शामल, ज्या पद्धतीने इराण आक्रमक झालेला आहे त्या आक्रमकतेनुसार इराण प्रत्येक अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे। त्यातच आता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार अमेरिकेचं फायटर जेट पाडल्याची माहिती मिळते आहे आणि या सगळ्या फायटर जेट पाडत असताना मात्र त्यातला जो पायलट आहे तो सुखरूप असल्याची माहिती मिळते, कारण त्याने पॅराशूट उघडल्यानंतर खाली उडी मारलेली आहे। परंतु या सगळा जे उत्तर इराण ज्या पद्धतीने देत आहे त्या पद्धतीने अमेरिकेनेही कधी हा विचार केला नसेल की इराण त्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने उत्तर देईल। परंतु हे घडतंय आणि हे युद्ध अनेक दिवस चालेल अशी एक त्याचं कारण असं आहे की इराणने जवळपास हजारोच्या वर असे मिसाईल्स जमा केलेले आहेत आणि प्रत्येक मिसाईलचा वापर इराण हा युरोपीय देश आणि मिडल ईस्ट मधल्या अनेक देशांवरती करत आहे। म्हणजे दुबई असू दे, UAE असू दे, कुवेत असू दे, बर्लिन असू दे। आणि आज जी माहिती मिळाली त्यानुसार ब्रिटनच्या सायप्रस हल्ला केला। याचाच अर्थ असा आहे की इराण प्रत्येक अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे, जे अमेरिकेची चिंतेची बाब आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो इराण देखील जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे। दुबई असू दे किंवा मग इतर काही प्रदेश असू देत, इराणनं हल्ला केलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून इराणचं देखील यात अतोनात नुकसान झालंय। मात्र आम्ही कमकुवत नसून तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही संपवू असा इशारा देखील इराणनं कालच दिलाय। तर या विमानतळातील पायलटला जिवंत पकडण्यात आल्याचं ही वृत्त समोर आलंय। या घटनेमुळे आखाती देशांमधील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे। अमेरिका यावर सगळ्यांचं लक्ष लागलं। Police, yes, 1 minute. لا شبه الدبه 1 minute. 1 minute. جوا هذا المسير يا الربع. شوف انزلوا طيارة حربية طيارة حربية شوف Police, yes, 1 minute. لا شبه الدبه 1 minute. 1 minute. جوا هذا المسير يا الربع. شوف انزلوا طيارة حربية طيارة حربية شوف